बऱ्याच जणांना वाटतं की आपल्याला ऑलरेडी एक मुलगा आहे आणि आता आपल्याला मुलगी हवी आहे. तर मुलगी होण्यासाठी नेमकं कधी चान्स घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे आणि वैज्ञानिकदृष्ट्या असं कशा पद्धतीने शक्य होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी आपल्या डिमांडवरती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो. तर व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला तंतोतंत समजेल. ठीक आहे, तर सुरू करूया. जसं की आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले की मुलगा होण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याचं थोडंसं अपोजिट करायचं या व्हिडिओमध्ये. ज्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की एक मुलगी होण्यासाठी आपल्याला नेमकं कोणत्या गोष्टींवरती फोकस करणं गरजेचं आहे ते आपण बघूया. पण त्यापूर्वी सायन्सचे काही बेसिक प्रिन्सिपल्स मी तुम्हाला सांगणार आहे, हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जसं या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे की एका स्त्रीची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अशा पद्धतीनं असते आणि आता याचा रोल खूप महत्त्वाचा आहे. कशासाठी सांगतोय तुम्हाला समजेल. जसं की तुम्हाला माहिती आहे की स्त्रीचा जो बीजाणू असतो, स्त्रीच्या अशा प्रकारच्या अंडाशयामधून तयार होणारा जो बीजाणू असतो किंवा ज्याला आपण अंडाणू म्हणतो स्त्रीचा, यामध्ये जो लिंग ठरवणारे गुणसूत्र असतं ते फिक्स्ड असतं, ठरलेलं असतं. बरोबर आहे. स्त्रीचं जे गुणसूत्र असतं ते असतं X. ठीक आहे. आता जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, स्त्रीचा हा जर अंडाणूचं जर गुणसूत्र जर X असेल आणि पुरुषाच्या शुक्राणूचं जर गुणसूत्रसुद्धा Xच जर मॅच झाला तर या ठिकाणी जन्माला येणारं बाळ म्हणजेच मुलगी असते, म्हणजेच ते फिमेल जेंडर असतं. आणि समजा या X सोबत जर पुरुषाच्या शुक्राणूचा Y गुणसूत्र जर लिंक्ड झाला असेल किंवा यामधून जर फर्टिलायझेशन झालं असेल तर त्या ठिकाणी जन्माला येणारा मुलगा असतो, म्हणजेच या ठिकाणी हे मेल असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. पण मुलगी होण्यासाठी काय केलं पाहिजे, सर्वात महत्त्वाची गोष्ट पहा. हे तुम्हाला समजेल त्या अगोदर मी थोडीशी महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगतो. जसं की पहा, X गुणसूत्र जे आहे, X गुणसूत्रांचा जो लाईफ स्पॅन आहे, जीवनकाळ, तो अधिक असतो. म्हणजे हे X गुणसूत्रांची लाईफ जी आहे ते हायर आहे Y गुणसूत्रांपेक्षा. त्यासोबतच X गुणसूत्रांची जी स्पीड आहे, गती, म्हणजे X गुणसूत्र घेऊन चालणारे जे शुक्राणू आहेत यांची गती कशी आहे, थोडीशी स्लोअर आहे. आता X गुणसूत्र हे स्लोअर आहेत, त्यानंतर त्यासोबतच Y गुणसूत्र हे थोडेसे फास्टर आहेत. ओके. तर आता प्रश्न असा आहे, X गुणसूत्र या ठिकाणी स्लोअर आहेत म्हणजे मुलगी होण्यासाठीचे चान्सेस या ठिकाणी जर पाहायचं म्हटलं तर थोडेसे निगेटिव्ह आहेत. आता मुलगी होण्यासाठी आपल्याला हा गुणसूत्र असणारा म्हणजेच X गुणसूत्र असणारा शुक्राणू सर्वात अगोदर इथे येऊन ह्या स्त्रीच्या अंडाणूला फर्टिलाइज करणं गरजेचं आहे आणि यापासून जन्माला येणारं बाळ हे काय असणार आहे, मुलगी असणार आहे. ओके. समजा या अशा प्रकारच्या शुक्राणूंना X गुणसूत्र घेऊन चालणाऱ्या शुक्राणूंना ओव्हरटेक करून Y गुणसूत्र असणारे शुक्राणू जर या अगोदर येऊन जर अशा प्रकारच्या अंडाणूला जर या ठिकाणी फलित करणार आहेत तरी तो जन्माला येणारा असणार आहे ते बाळ मुलगा. ठीक आहे. पण प्रश्न असा आहे की नेमकं ठरतं कसं. तर पहा, साधारणपणे एखाद्या स्त्रीची मासिक पाळीचं खूप महत्त्व आहे या ठिकाणी फर्टिलायझेशनमध्ये किंवा ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये. तर आपण पाहू, एखाद्या स्त्रीची मासिक पाळी 30 दिवसांची आहे. ठीक आहे. 30 दिवसांची मासिक आहे म्हणजे प्रत्येकी 30 दिवसांचं अंतर असते 2 मासिक पाळी मध्ये. तर या ठिकाणी पहा होतं काय, 30चं जर अर्ध केलं एकदम एक्झॅक्टली, मग 28 दिवसाचं असेल तर 28 दिवसाचं अर्ध होतं 14 दिवस, 30 दिवसाचं असेल तर याचा अर्ध होतं 15 दिवस. म्हणजे साधारणपणे या स्त्रीमध्ये 15व्या दिवशी, आता ओव्ह्युलेशन दिवस 15व्या दिवशी असतो साधारणपणे. ठीक आहे. 15व्या दिवशी त्याचं ओव्ह्युलेशन असतं. ओव्ह्युलेशन म्हणजे अशा प्रकारे ह्या अशा प्रकारच्या ओव्हरीजमधून एक अंड तयार होऊन बाहेर येतं आणि बाहेर आल्यानंतरच फर्टिलायझेशन होतं किंवा मूलबाळ होण्याचे चान्सेस या ठिकाणी असतात. ठीक आहे. तसंच 28 दिवसांमध्ये 14व्या दिवशी साधारणपणे अर्ध्यामध्ये हे साधारणपणे एक साधं गणित आहे. ठीक आहे. आणि एक्झॅक्ट ओव्ह्युलेशन कसं शोधायचं त्यावरती डेडिकेटेड सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेच. ओके. तर समजा 15व्या दिवशी या ठिकाणी ओव्ह्युलेशन होतो, तर त्यांनी काय करायचं, हा ओव्ह्युलेशन दिवस त्यांचा शोधला. तर एक्झॅक्टली ओव्ह्युलेशनच्या दिवशी जर संबंध बनवले गेले तर हे फास्टर आहेत. त्यामुळे इथं ऑलरेडी हा अशा प्रकारचा अंडाणू येऊन तयार आहे, तरी फास्ट असल्यामुळे लवकर जातील, ह्यांना ओव्ह्युलेट करतील, मुलगा जन्माला येईल. समजा या ठिकाणी ओव्ह्युलेशनच्या आता हे शुक्राणू जे स्त्रीच्या ह्या योनिमार्गांमध्ये आज ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्या स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हे शुक्राणू साधारणपणे 5 दिवसांपर्यंत जिवंत राहतात. हे शुक्राणू आतमध्ये गेल्यानंतर 5 दिवसांपर्यंत जिवंत राहतात. आता मासिक पाळीच्या 15व्या दिवशी जर ओव्ह्युलेशन असेल तर एक्झॅक्टली एक विचार करा, मासिक पाळीच्या 15व्या दिवशी जर ओव्ह्युलेशन असेल तर तुम्हाला जर मुलगी हवी असेल तर या ठिकाणी आपण मुलगीचा विषय चालू आहे, मुलगी जर हवी असेल तर साधारणपणे 13व्या आणि 14व्या दिवशी संबंध ठेवावे. साधारणपणे 13व्या आणि 14व्या दिवशी. आणि हा अंडाणू साधारणपणे 1 दिवसांसाठीच या ठिकाणी
ॲक्टिव्ह असतो असं आपण गृहीत धरू. ठीक आहे. तर 13व्या आणि 14व्या दिवशी जर संबंध बनवले तर हे एक्स गुणसूत्र असणारे शुक्राणू तर पुढे जातात, त्यासोबतच वाय गुणसूत्र असणारे पण शुक्राणू पुढे जातात. पण वाय गुणसूत्र असणारे शुक्राणू पहिल्या 2-3 दिवसामध्ये ते लवकर डेड व्हायला चालू होतं, त्यांचा लाईफ स्पॅन कमी असतो मुलगा जन्माला येणारे शुक्राणूची. हे शुक्राणू जरी पुढे आले तरी जास्त काळ जिवंत राहत नाहीत, पण तोपर्यंत हा साधारणपणे जर स्त्रीचा हा जर अंडाणू जर पाहायचा म्हणला तर तयार होऊन आलेला नसणार आहे, कारण 13व्या दिवशी संबंध बनवले तर 15व्या दिवशी ह्या ठिकाणी अशा प्रकारचा अंडाणू तयार होऊन येणार आहे. ठीक आहे. म्हणजे साधारणपणे पहिल्या 1-2 दिवसामध्ये संपूर्ण वाय आणि एक्स गुणसूत्र असणारे शुक्राणू दोन्ही पुढे येतील, पण हे वाय गुणसूत्र असणारे शुक्राणू लवकर मरायला लागतील आणि एक्स गुणसूत्र असणारे शुक्राणू जे आहेत हे इथपर्यंत अधिक काळापर्यंत जिवंत राहतील, जे की 15व्या दिवशी ओव्ह्युलेशन होऊन या ठिकाणी अंडाणू बाहेर येतो आणि या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये एक्स गुणसूत्र असणारे शुक्राणू या ठिकाणी जिवंत असतील आणि मुलगी होण्याचे चान्सेस अधिक असतील. आता इथपर्यंत समजलं असेल, जरी समजलं नसेल तर थोडंसं सोपं करून तुम्हाला मी सांगतो परत एकदा बघा. ठीक आहे. हे एक्स गुणसूत्रांचं जीवनकाळ अधिक असतं, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, 13व्या दिवशी जर संबंध बनवले तर ह्या ठिकाणी हे आतमध्ये शुक्राणू येतात, पहिले 1-2 दिवस इथे येऊन ऑलरेडी थांबतात, पण वाय गुणसूत्र असणारे शुक्राणू लवकर मरू लागतात, त्यांची संख्या कमी होते आणि जेव्हा ह्या 2 दिवसामध्ये 13-14व्या दिवसाच्या नंतर 15वा दिवस येतो, 15व्या दिवसाच्या मध्ये हे अशा प्रकारचा काय अंडाणू तयार झालेला असतो. म्हणजे साधारणपणे मी तर तुम्हाला सांगितले की 4-5 दिवसांपर्यंत हे शुक्राणूंचे हे जीवनकाळ ह्या ठिकाणी असतो. त्यानंतर ह्या ठिकाणी काय झालेलं असतं, एक्स गुणसूत्रांची संख्या अधिक असते वाय गुणसूत्रांपेक्षा. ठीक आहे. म्हणजे एक्स क्रोमोझोम असणारे गुणसूत्रांची शुक्राणूंची संख्या अधिक असते. म्हणजे ओव्ह्युलेशनच्या दिवसाच्या 2 ते 3 दिवसा अगोदर संबंध बनवायचे. ठीक आहे. म्हणजे 13व्या आणि 14व्या दिवशी जर 2 दिवसाचा गॅप सोडून अगोदरच संबंध ठेवले तर मुलगी होण्याचे चान्सेस अधिक आहेत. तुम्हाला जर मुलगी हवी असेल तर या ठिकाणी काय करायचं आहे, एक्झॅक्टली ओव्ह्युलेशनच्या दिवशी संबंध बनवायचा नाहीये. तर ओव्ह्युलेशनचा दिवस जर तुमचा समजा मासिक पाळीच्या 16व्या दिवशी असेल तर या ठिकाणी तुम्हाला 2 दिवस मायनस करायचे, 16 - 2 म्हणजे किती झालं, त्या ठिकाणी 14व्या दिवशी किंवा 15व्या दिवशी ह्या 2 दिवसांमध्ये 14व्या आणि 15व्या दिवशी ह्या 2 दिवसांमध्येच संबंध बनवायचे, ओव्ह्युलेशनचा दिवस टाळायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने मुलगी होण्याचे चान्सेस अधिक असणार आहेत. ओके. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू